मकर संक्रांत हा सण प्रत्येक स्त्रीच्या खूप जिव्हाळ्याचा. या दिवशी सवाष्ण स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यासाठी व्रत करतात. सर्व सौभाग्याचे अलंकार परिधान करून व्यवसायाला जातात. एकमेकींना सौभाग्याचे अलंकार भेट म्हणून देतात. मकर संक्रांती केव्हा आहे या व्हिडिओमध्ये हे जाणून घ्यायचे आहे आपल्याला. नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तिळगुळ देऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही लोक आनंदाने पाळतात. संक्रांतीला पतंग उडवले जातात. महिला रामाचा ओवसा राम मंदिरात जाऊन करतात. त्या दिवसाची सर्वांनाच वाट बघत असतात. तर चला जाणून घेऊया मकर संक्रांती नेमकी कोणत्या तारखेला आहे. मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये संक्रमण करतो. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. त्यामुळे या दिवसाचे ज्योतिष महत्त्व देखील अधिक आहे. त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातो. वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावाने पार पडतो व हा सण पार पाडण्यासाठी व सेलिब्रेट करण्यासाठी प्रत्येक भागामध्ये अलग अलग पद्धत आहे, जो तो आपापल्या भागातील पद्धतीनुसार हा सण साजरा करतो. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे. या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते. त्यात मकर संक्रांतीची तारीख नेमकी कोणती आहे, पूजा कशी करावी, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे. मकर संक्रांती तारीख व मुहूर्त. मकर संक्रांती 2026 मध्ये बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. पूजेचा शुभ मुहूर्त आहे दुपारी 2:49 नंतर ते संध्याकाळपर्यंत 5:45 संक्रांतीची पूजा आपण करू शकतो. म्हणजे या वेळेमध्ये सर्व महिलांनी ओवसायला जाण्यास काही हरकत नाही. सकाळचा मुहूर्त नसून हा मुहूर्त दुपारचा दिलेला आहे या वर्षामध्ये. मकर संक्रांती पूजा कशी करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजतात. सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, मग सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर विवाहित महिला एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात. त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरामध्ये 5 सुगड घ्यावेत. ते एका पाटावर ठेवावेत. त्याला लाल धागा बांधावा व हळद कुंकू व्हावे. मग सुगडात बोरे, गाजर, शेंगा, उसाचे